बागलाण तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे तसेच कमी वीज वापर करणाऱ्या नागरिकांसाठी राज्य शासनानं स्मार्ट सौर योजना 2025 सुरू केली आहे। या योजनेमुळे गरीब व गरजू कुटुंबांना वीज बिलातून मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांना विजेबाबत स्वयंपूर्ण बनविण्याचा शासनाचा उद्देश आहे। महावितरण मार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत 0 ते 100 युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या पात्र घरगुती ग्राहकांच्या घराच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसवण्यात येणार आहे। प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना आणि राज्य शासनाच्या स्मार्ट सौर योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जाणार आहे। महावितरणच्या माहितीनुसार या योजनेत सौर प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी तब्बल 80 ते 95% रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना फक्त 2,500 ते 10,000 रुपयांपर्यंत स्वतःचा हिस्सा भरून सोलर प्रकल्प बसवता येणार आहे। लाभार्थी गटानुसार ग्राहक हिस्सा BPL ग्राहक 2,500 रुपये, SC ST ग्राहक 5,000 रुपये, सर्वसाधारण OBC ग्राहक 10,000 रुपये। पात्रतेच्या असलेल्या अटी: घरगुती वीज जोडणी असणे आवश्यक, मागील 12 महिन्यातील मासिक वीज वापर 100 युनिट पेक्षा कमी असणे, घराच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यास पुरेशी जागा असणे, राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी आवश्यक, इतर सौर अनुदान योजनांचा लाभ घेतलेला नसावा। विशेषतः प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेल्या कुटुंबांना या योजनेचा मोठा फायदा होणार असून कमी खर्चात सौर ऊर्जा उपलब्ध होणार आहे। यामुळे भविष्यात वीज बिल मुक्त करण्याची घराची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होणार आहे। महावितरणचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर, उपकार्यकारी अभियंता विकास खासने आणि सहाय्यक अभियंता रवी नागदेवे यांनी बागलाण तालुक्यातील पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले।